धामणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या चालू असलेल्या समस्येबाबत जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक यांची तालुक्यातील सर्वपक्षीय सामाजिक संघटना व पत्रकार बंधूंनी घेतली भेट। जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदर्य यांनी केली धामणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी। जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदर्य यांनी दिले कारवाई करण्याचे आदेश। नागरिकांना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक दर्जाच्या विविध योजना उभारून सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळांची स्थापना करण्याचे निर्देश नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मात्र धामणगाव शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराने वैद्यकीय प्रशासनावर बदनामी ओढवली आहे। म्हणूनच आज मंगळवारी धामणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या चालू असलेल्या समस्येबाबत वैद्यकीय अधीक्षक यांची भेटण्याकरिता तालुक्यातील सर्वपक्षीय सामाजिक संघटना व पत्रकार बंधूंनी भेट घेतली असता त्या ठिकाणी अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदर्य यांनी उपस्थिती असताना त्यांना संपूर्ण हे प्रकरण सांगितले असता त्यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे। यावेळी अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदर्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज धामणगाव ग्रामीण रुग्णालयात मी भेट देत आहे आणि आता मी पाहणी करणार आहे याची पूर्ण, आणि आपण जे काही तक्रारी सांगितले त्याची आपण नोंद घेतलेली आहे। काही खूप मोठे आहेत असं नाही, महत्वाचं म्हणजे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं काही वागणुकीवर काही कंप्लेंट आहेत किंवा उपस्थितीबद्दल जे कंप्लेंट आहेत ते आपण तातडीनं त्याच्यावर ऍक्शन घेऊ आणि सगळ्यांना सूचना देऊ। नवीन जे कर्मचारी जॉईन झाले त्यांना ट्रेनिंग घ्यायला त्यांना मी सुपरिटेंडेंटला सूचना दिलेल्या आहेत। एक्सरे टेक्निशियन फक्त सध्या आपण धामणगावूनच आपलं चांदोगेलीहून 3 दिवसासाठी इथे उपलब्ध केलेलं आहे, तर त्याच्यासाठी ऑन ड्युटी डॉक्टर्स, ऑन ड्युटी स्टाफ, ऑन ड्युटी क्लास 4 टेक्निशियन्स यांचे ड्युटी चार्ट आणि नाव मोबाईल नंबर सहित लावण्याबद्दल मी त्यांना सूचना दिली। जे काही छोट्या छोट्या समस्या आहेत त्या आपण लवकरात लवकर त्याबद्दल आपण सुधारणा करू। औषधांच्या तुटवड्या संदर्भातला सुद्धा एक विषय ऐरणीवर आला होता, त्या संदर्भात काय उपाय? औषधाच्या तुटवड्यासंबंधी काय जे की NCDची औषधे आहेत त्याच्याबद्दल तुटवडा होता किंवा पेशंटला मिळाले नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं, ते त्याच्याबद्दल आम्ही दखल घेऊ आणि त्यांना आवश्यक तेवढं सप्लाय आपण डिस्ट्रीब्यूट त्यांना बहुधा जनरेटरच्या बाबतीतला सुद्धा मुद्दा ऐरणीवर आला होता की वेळेवर जनरेटर उपलब्ध असतानाही अंधारात रुग्णांना वेळ घालवावा लागतो, अशा वेळी त्याच्या संदर्भात काही निर्देश ते सुद्धा सूचना दिलेत। आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आता विद्युत पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असू शकतं, याच्यामुळे मी सुपरिटेंडेंट आणि अधिकाऱ्यांना सूचना दिली की तातडीने दुरुस्त ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये जनरेटरची व्यवस्था ठेवा आणि त्या कसं ऑपरेट करायचं हे ऑन ड्युटी माणसाला माहित पाहिजे। शेवटचा एक प्रश्न असा की सातत्यानं डॉक्टरांची जी अनुपस्थिती आहे किंवा मेडिकल ऑफिसर म्हणून ज्या ज्या लोकांची नियुक्ती केल्या जाते ते लोक बेजबाबदारपणाने वागतात असा आरोप केला जातो, तर अशा वेळी त्या लोकांवर नेमकी काय करायचं? सध्या स्थितीमध्ये काय, सध्या 2 जण परमनंट डॉक्टर आहेत आणि आता 2 आपण तदर्थमध्ये आणि एक NCD मध्ये 2 जणांची नियुक्ती केली। आपण अजून एक डॉक्टर देण्याचा इथे प्रयत्न करतो आणि हे कसं महत्वाचं सेंटर आहे, समृद्धी महामार्गाच्या जवळ आहे, त्याच्यामुळे त्या डॉक्टरांची उपस्थिती खूप आवश्यक आहे वेळोवेळी, आणि त्यांना आपण समजही देऊ आणि त्याच्याबद्दल त्यांना काही आवश्यकता असेल त्यांच्या ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। दैनिक देशोन्नतीने सातत्यपूर्ण लिखाण करून या संदर्भातला उलगडा आणि तो विषय चव्हाट्यावर आणलेला होता, तर त्या संदर्भात आपणही आपल्याही ते लक्षात आलं असावं, तर या संदर्भात छोटंसं तुम्हाला नाही कसं माहिती का, माध्यमांनी त्यांनी त्यांचं काम चांगलं केलं तर ते पेशंट किंवा लोकांचा चांगल्यासाठीच होत असतात। ते आमच्याकडे जे काही कमी असतील त्या आपण जे काही मुद्दे उपस्थित केले त्यानुसार आम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करू। सर्वप्रथम मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो का जागृत नागरिक या नात्याने देशोन्नतीने जो हा माध्यमातून जो प्रचार करून इथे संघटित सर्व पक्षीय व पत्रकार बंधू इथे येऊन आपल्या अधीक्षकांना पत्र देऊन आपल्या मागण्या पूर्ण करायचे आश्वासन घेऊन 15 दिवसात जर आश्वासन पूर्ण न केल्यास आपण त्याला आंदोलनाचं एक स्वरूप देऊ शकतो असं सगळ्या संघटनेच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। त्यामुळे जनरेटरची सुविधा असून इथं उपयोग नाही आहे, तसेच एक्सरे ची व्यवस्था असून ती रेग्युलर नाही आहे, औषध साठा या सगळ्या गोष्टी कबुली करून आपल्या मान्य पूर्ण योग्य करून घ्यायचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो धामणगाव वासियातर्फे, आणि अशाच जागृत पद्धतीने काही विकसित कामामध्ये आपण एकत्र येऊन असंच लढत राहू हे आश्वासन देतो। धन्यवाद।